मित्रांनो, आम्ही आलो कुणकेश्वरच्या यात्रेत आणि कोण भेटला आहे बघा, आपला फेवरेट यूट्यूबर अमोल सावंत. एकटा झालास रे. मित्रांनो, कशा आहात सगळे? वेलकम बॅक. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी आहे मिठबावमध्ये. त्याचं कारण म्हणजे आज आहे महाशिवरात्र. आज 15 तारीख आहे आणि आज महाशिवरात्र आहे. तर आज आम्ही महाशिवरात्रीसाठीच स्पेशली आलो आहे. आणि सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता आमची तयारी झाली आहे. बघा माझा आउटफिट चेक. तर आता आम्ही जाणार आहोत आणि आम्ही तिकडे काय काय धमाल मस्ती करतो आहे ते तुम्हाला दाखवणार आहोत. आणि मावशी आणि पण आली आहे, तर खूप मजा येणार आहे. सगळे एकत्र मिळून ह्यावेळी जाणार आहोत आम्ही कुणकेश्वरच्या महाशिवरात्रीला. आणि तुम्हाला पूर्ण मी महाशिवरात्री म्हणजे पूर्ण यात्रा दाखवणार आहे. आणि आम्ही काय काय करतो, आम्ही किती मजा करतो आणि काय काय घेतो ते पण दाखवणार आहे. तर आता आम्ही जातो, काहीतरी खाऊन पिऊन पण येऊ. तर आत्ता वाजले आहेत, मी सांगतो तुम्हाला, आत्ता वाजले आहेत एक्झॅक्ट 6. तर आता आम्ही 6:30ला निघू. आम्ही पोहोचलो आहोत आणि गाडी लावायला जागा पण मिळाली लकीली. तर आता तिकडे इथूनच आपल्याला डेकोरेशन दिसते बघा. तर आता आपण जाणार आहोत आणि काय घ्यायचं ते नंतर आपण विचार करूया. हॅलो हॅलो. तर मित्रांनो, आता आम्ही येत होतो तेव्हा भरपूर ट्रॅफिक आम्हाला लागलं. 5-6 हजार लोक आली असतील, हे तर फिक्स आहे. कारण खूप आधीपासून लाईन लागलेली होती गाड्यांची. मग आम्हाला टेन्शन आलेलं गाडी कुठे लावायची, जागा मिळेल की नाही ते. पण आता जागा मिळाली आहे, तर आता आपण नुसतं जत्रेवर फोकस करूया, काय करायचं आहे आणि काय नाही ते. सगळ्यात आधी दर्शन करायचा प्रयत्न करूया आणि नंतर म्हणजे दर्शन करूया आणि नंतर जाऊया. चला. हो गाईज, हे बघा काय आहे. आता काळोख झालाच आहे, तर हे किती मस्त दिसतंय माहिती आहे लांबून. आता इकडून मंदिर दाखवतो तुम्हाला. आता आम्ही जवळ तर जाणार आहोत, पण थोडं लांबून इतकं बरं दिसत नाही. दाखवतो मी तुम्हाला जवळ जाऊ. इथून सगळी आता दुकानं सुरू झालीच आहेत. बघा आता तुम्हाला इथेच किती लोक दिसत आहेत ती बघा तुम्ही. तर आता आम्ही मेन जत्रेत जाणार, म्हणजे पुढे तिकडे आज जाणार आहोत तिथे. आणि नंतर तुम्हाला दाखवणार आहे आम्ही काय करतो ते. तर तुम्ही आता बघू शकता इकडून जत्रा सुरू झालेली आहे. तर आता आम्ही सगळ्यात आधी डिसाईड करणार की काय करायचं आहे पहिल्यांदा ते, आणि नंतर मग आपण तसं पूर्ण जत्रा फिरू. आता आपण इकडे पोहोचलो आहोत 7 वाजता. बरोबर 1 तास लागला आपल्याला ट्रॅफिक मधून यायला. आणि आता इकडे सगळी दुकानं सुरू झाली आहेत.
आता इथे तरी इतके लोक दिसत नाहीत, पण आपण जेव्हा मेन आत जाऊ ना तेव्हा आपल्याला जास्त लोक दिसतील, कारण लोक ट्रॅफिक असेल ह्या हिशोबाने आधीच सुटली असणार थोडी. चला आता आपण जाऊया. हो सगळे येतात, त्याच्यासाठी थोडंसं थांबूया आपण, नंतर मग आपण जाऊया मंदिरात. मित्रांनो माझ्यासोबत एकत्र म्हणा हर हर महादेव. तर आता आपण इथे आलोय आणि आता दर्शन करून आपण जाणार आहोत. आता देव आलेत बघा इथे सगळे, आणि लोक लाईनीत गेले आहेत सगळी. ही बघा किती गर्दी आहे ती. मामामुळे आमचं लवकर दर्शन झालं आहे. नियंत्रण कक्षामध्ये आपण मोबाईल आणून द्याल याची अपेक्षा करून हे वाट पाहत आहे. ते फोनवरती कॉन्टॅक्ट करत असतात, ते रिंग वाजत आहे, परंतु तो फोन उचलला जात नाही आहे. मित्रांनो आम्हाला मामामुळे लवकर चांगलं दर्शन मिळालेलं आहे. सो थँक्यू मामा. थँक्स टू मामा. आज दर्शन मिळणं खूप इम्पॉर्टंट होतं. आज दर्शन मिळणं खूप इम्पॉर्टंट होतं आणि 10-15 मिनटात हार्डली आमचं दर्शन झालेलं आहे. सो व्हेरी हॅपी. आणि आमचं सगळ्यांचं झालं दर्शन, त्याच्यामुळे हां, आणि कसं सगळे खुश आहोत. वर्थ झालं आम्ही इथे येणं. आणि एवढी मावशी पनवेलहून आली, मावशीला विचारूया कसं वाटतंय. मावशी एवढी पनवेलहून आलीस, तुझं दर्शन पण झालं कसं वाटतं? खूप खूप छान वाटलं. आमची खूप इच्छाच होती की दर्शन घ्यायचं यावर्षी. संपदाला आधी जास्तच हे होतं की आपल्याला कुणकेश्वरला जाऊन दर्शन घ्यायचंच आहे म्हणून, आणि ती इच्छा आमची मामामुळे पूर्ण झालेली आहे. आम्ही आज खूप खुश आहोत सगळेजण की अगदी एवढ्या गर्दीत येऊन आम्हाला पटकन दर्शन मिळालं आहे. खूप छान वाटलं. आता आम्ही पूर्ण जत्रा फिरणार आणि सगळी भरपूर खरेदी करून मग रात्री उशिरा घरी जाणार. आणि मुळात खूप वर्षांनी आपण कुणकेश्वर जत्रेला एकत्र आलोय सगळी, नाहीतर आम्ही अशी जत्रेला एकत्र येत नाही शक्यतो. काका तुम्हाला कसं वाटतंय मामामुळे आपलं इतकं चांगलं दर्शन झालं? 10 मिनिटात हे खरं म्हणजे जाहीररित्या सांगणं जरा हे आहे. तर आम्ही आलो आणि आम्हाला अर्ध्या तासात छान दर्शन मिळालं इथे, आणि प्रसन्न वाटलं. सर्व इथली आकर्षक रोषणाई आणि गर्दी पाहता एकंदरीत अविस्मरणीय आहे. आणि बऱ्याच वर्षांनी आल्यानंतर खूप बरं वाटलं इकडे. हां हो, थँक्यू मामा. थँक्यू तुला, तू एकदम आमचं चांगलं दर्शन करून दिलंस. आता दर्शन तर झालेलंच आहे. यात्रेमध्ये आपल्याला आता फिरायचं आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला जर काही खेळणी वगैरे घ्यायची असतील तर ती दुकानं कुठे सापडतात काय, ती बघण्यासाठी आपण आता इथून पुढे निघूया. चल, थँक्यू. आता आपण थोडे फोटोग्राफी करूया, मग जाऊया. ओके, थोडेसे फोटो काढतो आम्ही, फोटोग्राफी करतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. सो गाईज आता हा एंट्रन्स आहे. अशा कमानीतून जायचं आहे. आम्ही दुसऱ्या गेटने हां, आम्ही दुसऱ्या गेटने आलेलो. तर आता आपण इथून चाललोय. श्री भैरवांचं मंदिर आहे. हे असं वुडनमध्ये केलेलं आहे आणि इथे कुणकेश्वराचं मंदिर आहे. आणि लाईन बघाल तुम्ही ना तर
खूप रश आहे, खूप रश आहे. म्हणजे लोक 5-5, 6-6 तास आहेत. ही बघा, जस्ट बघा तुम्ही, लाईन बघा. आणि इथे दाखव, पाठी दाखव. ही अशी इकडून फिरून लाईन जी आहे ती पूर्ण तिकडे बघू शकता. वी आर ट्रुली ब्लेस्ड की आपलं असं मिळालं. सो लेट्स गो. आता जत्रा बघूया कसं आहे, काय आहे, किती भरली आहे, काय चालू आहे, आणि मजा करूया. तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे ती. खूपच जास्त गर्दी आहे. आणि आता आपण ह्या गर्दीतून पूर्ण जत्रा फिरायची आहे आपल्याला. चला आता जाऊया. मित्रांनो, आम्ही आलो कुणकेश्वरच्या यात्रेत आणि कोण भेटला आहे बघा, आपला फेवरेट युट्यूबर अमोल सावंत. माहेरी गेला, कलेश्वरला जाणार मस्त. काय चॅनलचं नाव बोलला? व्लॉगिंग विथ प्रणव. ब्लॉगिंग विथ प्रणव. होय. फक्त मी जाऊन व्हिडिओ तुझे सबस्क्राईब करा जर कोण नवीन असतील तर इथे चॅनल. ओके, थँक्यू दादा. इथून आम्ही आलो तेव्हाच बघितलं, म्हटलं भेटू तुला. मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता इकडे किती गर्दी आहे ती. आणि बऱ्यापैकी लोक सगळी फिरतायत. या इकडे 100 रुपये जोडी, 100 रुपये जोडी, 100 ला 2, होलसेल रेट 100 ला 2, 100 ला 2. या इकडे 100 रुपये. हॅलो, हाय. तर सध्या आता आम्ही फिरतोय. हो, फिरतोय. बघूया काय काय होत आहे. एक ब्लॉगर, एक युट्यूबर तरी भेटलाय, अमोल दादा. आणि हे आपल्याकडे ना हे असं आहे, खूप गर्दी आहे. आणि आता तर अमोल सावंत ह्या मोठ्या युट्यूबरने सांगितलंय सबस्क्राईब करायला, तर आता तर सबस्क्राईब करायलाच पाहिजे तुम्ही. एक्झॅक्टली. आणि आम्ही अपोजिट डिरेक्शनला चाललोय, सो आमच्यावर जास्त लाईट पडतोय. बट या खूप असं आम्ही हे करतोय. आणि आज मी पण असा हिला दिलाय कॅमेरा थोड्या वेळासाठी, कारण मी तर तुम्हाला दिसत असतो, ही थोडी दिसते म्हणून तिच्याकडे थोडं नेलाय कॅमेरा. इथे खाजे बिजे आहे. वेट, मी फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते. ही पण एक कला असते, हे असं हे करायची, आणि खूप छान लागतं. तुम्ही पण ट्राय करा ज्यांनी ट्राय केलं नसेल त्याने, आणि ज्यांनी ट्राय केलं असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे खाजा तयार करतायत आता नुकतं. ह्याच्यातलं घे म्हणतात ते गरम आहे, ह्याच्यातलं घ्या. आलं ए ताई, काय आणलंयस? फर्स्ट खरेदी. फर्स्ट हिने केलंय. नाही, ह्यानी पण केलं, ह्यानी खाऊनी केलं. खाजा आणि लाडू आणि अरे हे सावंतवाडीचेच आहेत, निरवडेकर. मी त्यांना विचारलं, मला दिसलं. हॅलो संपदा ताई. कुठे रेल्वे स्टेशन कुठे आहे? आम्ही वरचूर. हॅलो. कॅमेऱ्यातून उपस्थिती तुझी. तनयाताई आहे. काय म्हणतो प्रणव, बरं आहे ना? होय. तुझी खूप आठवण आली. तुझी आठवण येते ग. हो, मी पण मिस करते जाम. म्हटलं आईने फोटो पाठवला, मी मिस नाहीये फोटो मध्ये, बाकी सगळे तुम्ही. तुला काय पाहिजे ते सांग, आणतो. आई बाबा आणि संपदा तिघच आहेत. आपण एकदा गेलेलो होते, आठवलं. तू आता ब्लॉग मध्ये येतेस आमच्या.
काही बोलायचं आहे हो ऑनलाईन ब्लॉग मध्ये मग व्हर्च्युअल बघ किती फायदा असतो. पुढच्या वर्षी येशील असं आशा आहे. मुंबईवरून कोकणातलं सगळं दर्शन होतं. चालेल चालेल चल ओके चलो. तर आता आम्ही खाली आलोय. इथे बघतो आता काही फिरण्यासारखी दुकानं आहेत तर, आणि आता इथे आपण बघूया काय खाऊया पिऊया. काय खायला असेल तर बघतो. चला ही बघा इथे पण दुकान आहेत. हे बघा काय आहे ते. तर आता आपण इथे आलोय आणि पेट पूजा पण जरा महत्वाची आहे. ताई माईक हा चलो चलो माईक काढलं आहे. पण मी तुम्हाला दाखवणार आम्ही काय करतोय ते. आता आम्ही चाललोय गोळमंचुरी खायला कारण पेट पूजा भी जरुरी आहे. तर चला आता थोडे गोळमंचुरी खाऊया आणि नंतर आपण पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया. ओके. तर आता आमची गोळमंचुरी खाऊन झाली आणि आता आम्ही बाकीची पूर्ण जत्रा फिरतोय. तर ताई तुझा आणि काय विचार आहे का? काही घ्यायचं आहे असा काय विचार आहे? स्कॅन करते मी प्रत्येक दुकान, ईच अँड एव्हरी दुकान स्कॅन करते. बघूया काय माझ्याकडे ते काय नसेल ते बघेन. सेम हिअर गाईज, सेम हिअर. तर माझ्याकडे आतापर्यंत सगळं म्हणजे असं मिळालेल्या गोष्टी दिसत आहेत मला, म्हणजे ज्या माझ्याकडे आधी होत्या तसल्या गोष्टी. हॅलो गाईज. तर आता आम्ही पोचलोय त्या मेन सर्कलवर. एक आम्ही रोड कंप्लीट केला फिरून, आता दुसरा रोड उरलेला तिकडे चाललोय. तर आता बघू इकडे काय आहे. प्रणव दमला व्हिडिओ करून करून एवढं चालून फिरून. सो आता मी घेतलाय कॅमेरा. लेट्स गो. ॲक्च्युली हा जो रोड आहे हा रोड ह्याला जातो, मिडबावला जातो कुणकेश्वर मार्गे. तर आता आम्ही तर ह्या रोडचा यूज नाही करत कारण कोस्टल रोड झाला आहे सुरू, तर ते आम्हाला खूप कन्व्हिनियंट पडतं. पण खूप वर्ष झाली ह्या रोडवर पण आलो नाही आहोत. सो आता बघूया कसं काय आहे. हे काय घेऊन येत आहेत ना सगळे. हे चटई गाद्या टाईप सगळं खूप आहे. आणि ॲक्च्युली ही जत्रा ना, हे बघा तर ॲक्च्युली ही जत्रा 3 दिवस असते चालू. म्हणजे आज आहे, आज फर्स्ट डे, उद्या आणि परवा. सो आता उद्या बघूया, आम्हाला जमलं तर आम्ही येऊ. आणि हे बघा कशी चाललंय. आईला सांगतोय की मी कशा प्रकारे दमलो मी कारण आम्ही आज होल डे ट्रॅव्हल करून आलो आहे ऑल द वे फ्रॉम सावंतवाडी टू इथे. आणि त्यानंतर आम्ही दुपारी थोडासा आराम करून लगेच निघालो. बरं तुम्हाला माहिती आहे का की कुणकेश्वर ना हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. कारण इथे भरपूर प्रमाणात भाविक येतात आणि कोकणची दक्षिण काशी. सो असं खूप छान वाटतं की आमच्या मामाचं गाव हे कुणकेश्वरपासून खूप जवळ आहे. म्हणजे कुणकेश्वरच आमचं असं मामाचं गाव असल्यासारखं वाटतं. सो तो एक प्राऊड आहे आमच्यासाठी कारण आम्ही कोकणी आहोत. आणि आमच्याकडे एका साईडला देवगडात प्राऊड टू बी इन कोकणी. हां, आणि एका साईडला आमच्याकडे भरपूर समुद्र आहे आईच्या साईडला. बाबांच्या साईडला तर भरपूर जंगल आहे पिलारीचं. सो
असं व्हेरियस आम्ही असे डायव्हर्जन्स आहेत. आम्ही बघूया जातो. आईने काहीतरी बघितलंय, बघूया लेट्स गो. की आम्ही फोन करतोय तर ती बिझी लागतोय. संपत द्यायला कॉल केलेला. लेट्स सी आता परत ट्राय करतो आणि मग आम्ही परत भेटतो आणि पुढचा प्लॅन बघूया काय आहे आमचा. कारण खूप गर्दी आहे, खूप वेगवेगळे स्टॉल्स आहेत. 9 त्याच्यामुळे आता प्रणवला भूक लागली आहे. आम्ही आलेलो 6 वाजता आम्ही इथे पोहोचलेलो. तर आता आपल्याला झाले आहे 2 तास आणि कंटिन्यू चालतोय. हेच आम्हाला असं चाला म्हटलं तर आम्ही चालू शकत नाही एवढं, पण ठीक आहे. आम्ही आता कंटिन्यू 3 तास चालतोय. सो कुठून एनर्जी आली आहे एवढी काय माहिती, बट ऑल म्हणजे तर सवय आहे गाईज. मी रोज चालतच येतो शाळेवरून. ह्याच्या शाळेचं अंतर 5 मिनिटाचं आहे आणि 3 तास चालणं, पण ठीक आहे. ओव्हरऑल द डे वॉज गुड. मस्त छान गेला. चलो आम्ही आता भेटतो मावशीला आणि मगच तुमच्यासोबत तुम्हाला दाखवतो काय करू. तर आता आम्ही परत खाली आलोय आणि आता आम्ही बाकीची सुरलेली जे जत्रा असेल तर आम्ही ती एक्सप्लोर करणार आहोत. ठीक आहे. हॅलो, काय चाललंय? रेंज येते की नाही बघते. हो, इथे थोडासा तसा रेंजचा प्रॉब्लेमच आहे. ते बघा इकडून तुम्हाला मंदिर दिसत असणार. आम्ही मंदिरापेक्षा किती लांब आहोत बघा. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता नारिंगाची देवी आली आहे. प्लॅन चाललाय इकडे जायचा. हे आहे ट्रेन, तर इकडे जायचा प्लॅन सुरू आहे. हॅलो बोला. हॅलो. तर आता आम्ही कुठे आलोत बघा. कुणकेश्वर एक्सप्रेस. कुणकेश्वर मिडगाव. हॅलो. परत फिरून परत त्या स्टॉपवर येणार आहे. आम्ही आता बसलोय आणि बघूया कधी सुरू होते ही आमची ट्रेन. कसं वाटतं रे? मस्त. अरे ती सगळी तिकडे आहे. तुम्ही गाईज आमची कुणकेश्वर एक्सप्रेस सुरू झाली आहे. तर मित्रांनो आम्ही आलेलो संध्याकाळचे 6 वाजता आणि आता वाजले 10. काही 4 तास म्हणजे महाशिवरात्रीत कधी वेळ जातो, कसा वेळ जातो ते आम्हाला कळत पण नाहीये. काय झालं? ओहो. आता आम्ही इथे बीचवर आलोय. हे असं छान दिसतोय
व्ह्यू मस्त दिसतोय आणि ही मजा बघा तुम्ही, म्हणजे भरती आहे समुद्राला आणि इथून पास करायला सुद्धा ना जेव्हा लाट येते तेव्हा केवढी आत येते बघा पाणी. आणि हे पूर्ण पाणी ना आता बघा, हा ही आली, ही बघा, हा आली, हे इतक्या वर येत आहे पाणी की हे इथून असं फ्लोट होत आहे लिटरली. लोक आता सगळीशी भिजली आहेत खाली. आम्ही चान्स मारला जेव्हा लाटा येत नव्हत्या तेव्हा आम्ही आलोय. आम्ही आहोत आता बीचवर मस्त मज्जा करणार आणि मग घरी जाणार आहोत. घोडा आता ह्यांचा काहीतरी प्लॅन चाललाय घोडा राईड करायचा. लुक ॲट घोड्यावर बसणार का विचारतोय. आता बघूया काय काय आहे. ह्यांनी फुल रेडी आहेत सगळे. चलो वाळू आणि इथे सुद्धा खूप गर्दी आहे लोकांची. सो समुद्र बघूया आपण किती पाणी येतं. आता आम्ही बघतोय कसं काय आहे. समोर काय दिसतच नाही आहे, एवढं धुकं झालंय, फॉग सगळा. इथे फुल खाऊ गल्लीच आहे, सगळं खाण्याचं आहे. आणि हा जस्ट व्ह्यू बघा. हे आणि पाणी बाहेर आलंय आता, सो खूप वाढलेलं आहे. इथे बघा. आता घरी जाऊ बहुतेक आपण. लेट्स सी. तर गाईज आता मी लिंबू सरबत प्यायलोय. आमचा फर्स्ट टाइम आलेलो देवाचा अवतार आणि आताचा अवतार. खूप पायाची हालत खराब झाली आहे कारण आता वाजल्यात 11:15. कंटिन्यू वी आर वॉकिंग 5 hours. हां, म्हणजे लिटरली 6 वाजल्यापासून चालतोय, थांबलो नाही आहोत. तर आता घरी जायचं म्हणतोय. खूप झालं बस, उद्याचं उद्या बघूया. आणि आजचा ब्लॉग. आणि हे इथे बीचवर काय नाही आहे, हेच आहे. तर हो, आणि तिथे ते ह्याचा खेळ चालू आहे, तारेवरचा डान्स. तर दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ. आजचा दिवस. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय.